नमस्कार. मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज आपली बरेच दिवसाच्या अंतरानंतर भेट होती आहे, साधारण 2 आठवड्यानंतर. पण तुम्हाला तर माहिती आहे, सगळीकडे बॅलन्स राखावा लागतो. करिअर आणि संसार किंवा करिअर आणि घर ही रथाची 2 चाकं आहेत असं जर आपण गृहीत धरलं तर त्याच्यात समझोता किंवा समतोल राखायचा असतो. जसा आपण मार्केटमध्ये फिअर आणि ग्रीड म्हणजेच भीती आणि लोभ याच्यामध्ये जर समतोल राखला तर मार्केट चांगल्या प्रकारे करता येतं. तसा समन्वय साधण्यासाठी किंवा समतोल साधण्यासाठी मी 15 दिवस व्हिडिओ दिले नव्हते. माझ्या यजमानांचं ऑपरेशन झालं. आता सुधारणा होती आहे म्हणून मी पुन्हा माझ्या कामावर रुजू झाली आहे आणि पुन्हा आजपासून नेहमीप्रमाणे व्हिडिओ द्यायला सुरुवात करते. तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि पूर्वीप्रमाणेच गुणवत्ता राखून व्हिडिओ दिले जातील याची खात्री बाळगा. आता आपण व्हिडिओकडे वळूया. यावेळेला जे रिझल्ट लागत आहेत ते रिझल्ट तुम्हाला समजून घ्यायला सोपे गेले असतील, कारण प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन म्हणजे काय हे आपण आधीच लक्षात घेतलं होतं किंवा समजावून घेतलं होतं. पण सध्याची स्थिती थोडीशी वेगळी आहे की इराण आणि अमेरिकेतलं जे युद्ध झालं त्याच्यामुळे काही कंपन्यांना या क्वार्टरमध्ये तोटा दिसला. काही कंपन्यांचे रिझल्ट खूपच चांगले आले कारण त्यांच्या मालाला मागणी दिसली, तर काही कंपन्यांचे रिझल्ट कमजोर आले. त्यामुळं आपल्याला कंपनीचा कॉन्फरन्स कॉल, कारण मॅनेजमेंटचं म्हणणं काय आहे हे ऐकून घ्यावं लागेल. जेव्हा आपण एखादा शेअर विकत घेतो तेव्हा तो पुढील काळासाठी घेतो आणि जो रिझल्ट येतो तो पास्टमध्ये भूतकाळात घडलेल्या गोष्टींचा वर्तमान काळातला परिणाम असतो. त्यामुळं आपल्याला तिन्ही गोष्टी बघायच्या आहेत की पूर्वी काय झालं, त्याचा रिझल्ट आज काय आला आणि पुढे काय होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, पुढे काय होणार आहे हे कळतं, हे असतं आणि ते मॅनेजमेंटकडून ऐकायला मिळतं. म्हणजे अर्थातच आपलं मूल आहे तसंच त्यांची कंपनी हे त्यांचं मूल असते. थोडाफार व्हेस्टेड इंटरेस्ट असतो, पण पुढे काय होणार आहे हे कंपनी सांगत असते. त्यामुळं रिझल्ट खराब आला तरी कंपनी काय सांगते आहे या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. कंपनी मागणीमध्ये काय बदल होतो आहे हे सांगते, मार्जिन आउटलुक सांगते, त्यांचा कॅपेक्स सांगते आणि ग्रोथ स्ट्रॅटेजी सांगते. या 4 गोष्टी कंपनीने चांगल्या सांगितल्या आणि कंपनी जर कॉन्फिडंट दिसली तर तो शेअर वाढत राहतो. हीच गोष्ट आपल्याला थर्मॅक्सच्या बाबतीत दिसली. थर्मॅक्सचा रिझल्ट फारसा चांगला आला नव्हता म्हणून शेअर जवळजवळ 600 पॉईंट पडला. म्हणजे आधी 300 पॉईंट पडूनच ओपन झाला होता, आणखी 300 पॉईंट पडला. पण जशी मॅनेजमेंटनी कॉमेंटरी चांगली दिली की आत्ताचा रिझल्ट हा वन ऑफ आहे असं समजा, जर इराण अमेरिकेतलं युद्ध थांबलं तर आम्हाला कोणतंही नुकसान सोसावं लागणार नाही आणि पुढच्या क्वार्टरपासून आमचा बिझनेस पूर्वीसारखा सुरू राहील. तसं सांगताच शेअर वाढायला जो सुरुवात झाली त्यावेळेला ज्यांनी शॉर्ट केले होते
त्यांना शॉर्ट्स कव्हर करावे लागले आणि शेअर तुफान वाढला आणि ओपन ज्या पॉईंटला झाला होता तो पॉईंट तरीही शेअरने क्रॉस केला. त्यामुळे असं का घडलं, काय झालं, या गोष्टी विचारात घेणं गरजेचं आहे. आजचं मार्केट तेजीतच राहील. सगळ्या घटना चांगल्या घडत आहेत. गिफ्ट निफ्टी जो ओपन झाला होता तिथपासून वाढतो आहे. साधारण 1,200 पॉईंट तेजीत मी बघितला होता आणि आत्ता व्हिडिओ करताना 175 पॉईंट तेजीत होता. काय काय गोष्टी याला कारणीभूत आहेत तर आज फॉरेन इन्व्हेस्टर्सची सुद्धा खरेदी आहे आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टरची पण खरेदी आहे. फॉरेन इन्व्हेस्टरची खरेदी 277 कोटीची तर DIIची खरेदी 2,260 कोटीची आहे. फ्युचर ऑप्शनमध्ये बघायला गेलं तर शॉर्ट कव्हरिंग दिसते आहे, पुट रायटिंग दिसते आहे, पण कॉल रायटिंग मात्र कमी होताना जाणवते आहे. जुलै महिन्यामध्ये फॉरेन इन्व्हेस्टरची खरेदी चांगल्या प्रमाणात झाली आहे. लिक्विडिटी फ्लो चांगला आहे. GST कलेक्शन 2,11,000 कोटी एवढं झालं आहे. ऑटो सेल्सचे आकडे चांगले आले आहेत. इराणवरचे हल्ले ट्रम्प साहेबांनी म्हणजेच अमेरिकेने थांबवले आहेत. त्यामुळे क्रूडचा दरही कमी झाला आहे. 85च्या खाली क्रूड आला आहे. पण बॉन्ड यील्ड मात्र 4.74 पर्यंत गेलं होतं, अर्थातच 10 वर्षाचं. आज ते 4.70 होतं. त्याच्यामध्ये मात्र कमी झालेलं दिसत नाही. FCNR डिपॉझिट मात्र मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे असं दिसत आहे. पाऊस खूप पडतोय पण पावसाचं डिस्ट्रीब्युशन यावेळेला खराब दिसत आहे. म्हणजे काही ठिकाणी अतोनात पाऊस आहे तर काही ठिकाणी कमी पाऊस आहे. आणि आजपासून FNOचा क्लोजिंग टाईम 15 मिनिटांनी वाढतो आहे. फक्त तुम्हाला जे कंपल्सरी 3:15 वाजता क्लोज करावं लागत होतं त्याचं क्लोजिंग टाईम किंवा ब्रोकर्स तुमच्या पोझिशन सक्तीने क्लोज करत होता ते टाईमसुद्धा 3:10 किंवा 3:05 होण्याची शक्यता आहे. आता आपण बातम्या बघूया. आणि पुष्कळ रिझल्ट लागत आहेत. रिझल्टचा सीझन आहे. 15 ऑगस्टपर्यंत रिझल्ट लागत राहतील तर ते रिझल्ट पण पाहूया. क्लीन मॅक्स एन्व्हायरो रिझल्ट छान आहे. तोट्यातून फायद्यात आली आहे. मार्जिन मात्र फ्लॅट राहिलं आहे. रेव्हेन्यू वाढला आहे. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लॉस कमी झाला आहे. ॲसेट क्वालिटीमध्ये सुधार आहे. नेट इंटरेस्ट इन्कम वाढला आहे. प्रोव्हिजन कमी झाले आहेत. AB लाईफस्टाईल रिझल्ट चांगला आहे. लेटेंट व्ह्यू रिझल्ट कमजोर आहे. पण सोनल रखियानी यांना CEO म्हणून अपॉइंट केलं आहे. मुथूट फायनान्स प्रॉफिट रेव्हेन्यू वाढला आहे. गुजरात अंबुजा एक्सपोर्ट रिझल्ट सुंदर आहे. सारडा एनर्जी रिझल्ट ठीकठाक आहे. APL अपोलो ट्यूब रिझल्ट चांगला आहे. CDSL प्रॉफिट वाढला आहे. रेव्हेन्यू वाढला आहे. मार्जिन कमी झालं आहे. GHCL प्रॉफिट आणि मार्जिन वाढलं आहे पण रेव्हेन्यू कमी. नीलकमल पण प्रॉफिट आणि मार्जिन वाढलं आहे. रेव्हेन्यू कमी. डिव्हिज लॅब सुंदर रिझल्ट आहे. डिव्हिज लॅब आणि ग्लेनमार्क आपण म्हणतो छप्पर फाड किंवा रेकॉर्ड असा रिझल्ट आहे.
पर्सिस्टंट प्रॉफिट कमी झालं आहे, मार्जिन कमी झालं आहे, रेव्हेन्यू वाढला आहे, ॲट्रिशन 12.3%. पॉवरिका गुजरात ऊर्जा विकास निगम बरोबर त्यांनी 100 मेगावॅट विंड पॉवर प्रोजेक्टसाठी करार केला आहे. मॅरेथॉन नेक्स्ट जेन त्यांचा मुंबई मार्केटमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे. हा रिॲलिटी सेक्टरमधला शेअर आहे. 450 कोटी ग्रॉस डेव्हलपमेंट व्हॅल्यू असलेलं प्रोजेक्ट त्यांनी घेतलं आहे. आरती ड्रग्ज प्रॉफिट कमी झालं आहे, रेव्हेन्यू वाढला आहे. आय टी सीचा रिझल्ट कमजोर आहे. मारुतीचा रिझल्ट जेवढा आपण मोठ्या कंपन्यांचा रिझल्ट अपेक्षेप्रमाणे नाही आहे, अपेक्षेप्रमाणे जास्त असायला पाहिजे, उत्कृष्ट असायला पाहिजे अशी अपेक्षा असते, तसा रिझल्ट काही मारुतीचा दिसत नाही आहे. फायदा अपेक्षेपेक्षा जास्त आहे, रेव्हेन्यू वाढला आहे, पण मार्जिन कमी झालं आहे. IOC लॉस अपेक्षेपेक्षा खूप जास्त आहे. यावेळेला ऑटो सेल्सचे सगळ्याच कंपन्यांचे आकडे चांगले आले. त्याचबरोबर अतुल ऑटो, एस्कॉर्ट्स, SML महिंद्रा, स्टील स्ट्रिप्स यांचेसुद्धा व्हॉल्यूम पण वाढलेत आणि व्हॅल्यू पण वाढली आहे. ग्लेनमार्कचा रिझल्ट सुंदर आला आहे. ABBचा रिझल्ट काही अपेक्षेपेक्षा चांगला म्हणता येत नाही, ठीक आहे रिझल्ट, पण ABBमध्ये एकच आकर्षण आहे की त्यांनी विशेष डिव्हिडंड 90 रुपये दिला आहे. 90 रुपये प्रत्येक शेअरला. त्यामुळे हा रिझल्ट महत्त्वाचा ठरतो आहे. ब्लू डार्टचा रिझल्ट कित्येक दिवसांनी चांगला आला आहे, छानच रिझल्ट आला आहे. आता शेअर कसं रिॲक्ट करतो ते पाहूया. प्रॉफिट वाढला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे. NCCला 3 ऑर्डर्स मिळाले. त्याची एकंदरीत व्हॅल्यू 1052 कोटीची आहे. स्टरलाइट टेक्नॉलॉजी त्यांना मल्टी इयर सप्लाय ॲग्रीमेंट केलं आहे त्यांनी 960 कोटीचं. एक्सप्रो तोट्यातून फायद्यात आली आहे, रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन फ्लॅट राहिलं आहे. बजाज होल्डिंग प्रॉफिट कमी झालं आहे, रेव्हेन्यू वाढला आहे. अर्बन फायद्यातून तोट्यात गेली आहे. पूर्वी 5 कोटी लॉस होता, आता 92 कोटी लॉस झाला आहे. आधार हाऊसिंग प्रॉफिट वाढलं आहे, रेव्हेन्यू वाढलं आहे. रामरतन वायर रिझल्ट चांगला आहे. ज्युपिटर लाईफ प्रॉफिट मार्जिन कमी, रेव्हेन्यू वाढला. जिंदाल वर्ल्ड वाईड मार्जिन कमी झालं. SMS फार्मा प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन फ्लॅट. करोना रेमेडीज रिझल्ट चांगला आहे, तिन्ही गोष्टी वाढल्या. आयडिया फोर्ज 151 कोटी रुपयाचं फंडिंग यांना 4% व्याजाने मिळेल. पार्क मेडीवर्ल्ड V3 हेल्थकेअरमध्ये 80% स्टेक यांनी घेतला आहे. हिरो मोटो व्हिडा VX2 त्यांनी लॉन्च केली आहे. PNC इन्फ्रा 302 कोटीसाठी त्यांना LOI मिळाला आहे. JK लक्ष्मी गुवाहाटी कोर्टात केलेल्या दाव्यामध्ये 103 कोटी फायनान्शियल इम्पॅक्ट कंपनीवर होईल. मारुती 561 कोटीच्या 4 बायोगॅस प्रोजेक्टला त्यांना संमती मिळाली आहे. JSW स्टीलनी त्यांचं कर्ज कमी केलं आहे, त्यामुळं मुडीजनी
BAA3 असं रेटिंग दिलं आहे. लुपिन डायझेपाम इंजेक्शनला USFDAने संमती दिली आहे. आणि वर्तमानपत्रात अशी बातमी आहे की ॲस्ट्राझेनेका आणि ब्रिस्टल मायर यांचं मर्जर होईल असं सध्या तरी घाटतं आहे. काय काय होत आहे ती डेव्हलपमेंट आपल्याला पाहावी लागेल. आता आज मार्केट तेजीत राहील असं दिसत आहे, म्हणून तेजीतलेच शेअर दिले. काही तुरळक शेअर मंदीत राहू शकतात. तेजीतलेच सगळे शेअर आहेत ते पहा. AB लाईफस्टाईल, HAL, BEL, ब्लू डाल रिझल्ट सुंदर, डिव्हिज लॅब रिझल्ट छान, हंडाय, डॉक्टर रेड्डीज यांना रितुझिमाब यासाठी USFDAकडून संमती मिळाली आहे, म्हणून ग्लेनमार्क फार्मा रिझल्ट चांगला, नाल्को, CDSL, आधार हाऊसिंग, BPCL क्रूडचा भाव कमी झाला आहे. गेल, लीला पॅलेस, एस्कॉर्ट्स, अशोक लेलँड आणि गेल याच्यामध्ये शॉर्ट टर्ममध्ये एक 5% प्रॉफिट मिळण्याची शक्यता वाटते. कारण गेल शुक्रवारी सुद्धा चांगला तेजीत होता. रिझल्ट चांगला आला आहे गेलचा. अशोक लेलँड, स्टरलाइट टेक्नॉलॉजी, NCC, हिरो मोटो, जना स्मॉल फायनान्स बँक रिझल्ट चांगला आहे, पण खूप वाढली आहे. 575पर्यंत आली आहे. जपून ट्रेड करा. लाल पाथ लॅब, कॉन्कॉर्ड बायो रिझल्ट चांगला आहे. संवर्धना मदरसन, उनो मिंडा, कारण विक्रीचे आकडे चांगले आलेत त्यामुळे कंपोनंट्सचे शेअर तेजीत राहतील. स्टरलाइट टेक्नॉलॉजी, HPCL, आयशर मोटर, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक, टाटा मोटर पॅसेंजर व्हेकल आणि टाटा मोटर कमर्शियल व्हेकल आणि कोल इंडिया. बघा, पण बहुतेक 24,500पर्यंत मार्केट जाण्याची शक्यता आत्ता तरी दिसते आहे. कारण गेला आठवडाभर मार्केट मंदीत जात होतं, पण मंदीतून सुधारण्याची जी क्रिया होती ती सुरू होती, कारण लिक्विडिटी फ्लो चांगला आहे. तर ते गृहीत धरलं आपण आणि आपल्या साहेबांनी काही उलटी बडबड केली नाही तर मात्र आज मार्केट तेजीत राहण्याची शक्यता आहे. बघूया काय काय होतं आहे ते, आणि जसं मार्केट जाईल तसं आपल्याला जाणं भाग आहे. आता पूर्वीप्रमाणेच नियमितपणे व्हिडिओ दिला जाईल आणि तुम्हीसुद्धा सगळ्यांना ही गोष्ट सांगा, कारण माझ्या यजमानांच्या तब्येतीत आता सुधारणा दिसते आहे. त्यामुळे रोजच्या रोज व्हिडिओ येईल. सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. नमस्ते.